कार्यक्रमाचे मुख्य गायक विजय बाळसराफ आणि दीपांजली बेडेकर या दोन्ही गायकांचं आपल्या साक्षीनं स्वागत करतो। मराठी विभागाच्या विभाग प्रमुख डोंगरे मॅडम यांना मी विनंती करणार आहे की आपण बसल्या जागेवरच स्वागत करावं गायकांचं। यानंतर अश्विनी गायकवाड यांना मी विनंती करणार आहे की ज्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत अश्विनी गायकवाड मॅडम यांनी दीपाली मेडेकर यांचं स्वागत करावं। थँक्यू। आणि मी या कार्यक्रमासाठी ज्यांनी मनापासून कष्ट घेतले मार्गदर्शन केलं आणि शेवटपर्यंत ते आमच्या पाठीशी राहणार आहेत आमच्या कला शाखेचे समन्वयक प्राध्यापक शरद कापडे यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर घोरपडे यांचं आपण स्वागत करावं जे काही काळ आपल्यामध्ये आलेले आहेत। मी आता आपल्यामध्ये आणि कार्यक्रमामध्ये जास्त वेळ घेत नाही। कार्यक्रम सुरू होतोय गीतमाला। या कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत प्राध्यापक सौ डोंगरे मॅडम, प्राध्यापक सौ अश्विनी गायकवाड आणि प्राध्यापक मेघा महाजन। नमस्कार करा। रसिक हो, या कार्यक्रमामध्ये अत्यंत वेळेत आणि आगंतुक आलेले पाहुणे आपल्या सगळ्यांना परिचित आहे। अत्यंत हुशार, कर्तृत्व संपन्न आणि कलावंत विद्यार्थी अभय वावळ या ठिकाणी आलेले आहेत। वावळ हे खूप मोठे विद्यार्थी झालेले आहेत महाविद्यालयाचे। चित्रपट सृष्टी यानंतर देसाई साहेबांना मी विनंती करणार आहे की आपण आपला सत्कार पोंगे सरांच्या हस्ते घ्यावा। सामाजिक कार्यकर्ते देसाई यांचा सत्कार होतो आहे, त्यांचं स्वागत होत आहे। यस, आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला पाठबळ देणारे लहू गायकवाड उपस्थित असलेले डॉक्टर कुटे सर आणि कविवर्य शिंदे सर या सर्वांचं स्वागत आहे। ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नावेगाव मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष कला अभ्यासांतर्गत गीतमाला या काव्यसंग्रहातील गीतांचे गायन करण्यासाठी गायक श्री विजय बाळसराफ सर व दीपांजली बेडेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नामवंत गीतकारांनी शब्दबद्ध केलेली आणि मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मान्यवरांच्या सुरेल आवाजात गायली गेलेली सुंदर संगीत साज छापलेली अशी 25 गीतं या ठिकाणी सादर होणार आहे। तर पहिले जे गीत आहे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसासम गीत आहे। ते गीत समीर सामंत यांनी लेखन केलेलं आहे। तर मी श्री बाळसराफ सर यांना विनंती करते की दीपांजली या गीताचं तर दीपांजली बेडेकर मॅडम या आवाजात गात आहेत। हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना
Show
तुझ वीर जनन दे मरण
भरती पाणी मातीच्या घागरी एक बनाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तटाला भीमतडीच्या तटाला यमुनेचे पाणी पाजा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा गाण्याच्या पिवळी कुरली अभिमानाची लेणी उडाली मनकटे केळली केळची बहिणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला हिरड्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते वाट
प्रेरणादायी गीत की सर्वच मानव जातीला संदेश देणारे असे गीत आहे जगदीश खेमुडकर यांचे आकाशी झेपले रे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा हे गीत आता सादर करत आहे असं हे गीत सादर करत आहे आकाशी झेपले रे पाखरा आकाशी झेपले रे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा भगवती वैभव माया परसाळ मिळते खाया भगवती वैभव माया परसाळ मिळते खाया सुख रूप झाली काया हा बुढमर वेड्या घेशी आसरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा घर कसले तरकारा विष समान मोती चारा घर कसले तरकारा विष समान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुझं आडवितो कैसा उंबरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा तुझं पंखले देवाने करविहार सामर्थ्याने तुझं पंखले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जा ओला दुनिया सरिता सागरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा कष्टाविन परिणाम मिळते तुझं कळते परिणाम वळते कष्टाविन परिणाम मिळते तुझं कळते परिणाम वळते हृदयात प्रकारी चढते का जीव विचारा होई बावरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने फुलले हा योग जीवनी आला साजिरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी
हे ऊर्जा गीत सादर केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर म्हटलं तर निसर्ग गीत, म्हटलं तर प्रेम गीत, या ठिकाणी नीलकंठ मास्टर या चित्रपटात गायलेलं गीत आहे. आधीर मन झाले मधुर घन आले. हे गीत गजेंद्र आहिरे यांची ही रचना आहे. मी सरांना विनंती करते की हे गीत त्यांनी सादर करा. मॅडम सादर करत आहे. हे गाणं मूळ गायलेले श्रेया घोषाल यांनी. आता मी डोंगरे मॅडम यांना विनंती करणार आहे की आपण आपलं निवेदनाचं काम केलं त्याबद्दल आपले खूप आभारी आहे. आणि यानंतर मी विनंती करणार आहे भोसले सरांना, डॉक्टर सुरेश भोसले यांनी या गीतमंचावर यावं.
भोसले यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या गीत मंचावर स्वागत आहे. खरं म्हणजे मला माझं मन अधीर झालंय खरं तर या कॉलेजचं कौतुक करण्यासाठी. तुम्हाला सांगतो हा अभ्यासक्रम पहिली एडिशन 26 जानेवारी 25 ला आली गीतमालेची. मला बाळसरांनी ते त्याचे सगळे यादीच पाठवली आणि मी अपोवडमध्ये जाऊन पुस्तक घेतलं आणि ती सगळी गाणी पाहिली. मला वाटतं तुमची ही बॅच फार भाग्यवान आहे. मला मिलिंद कसबे सर, त्यानंतर लहू गायकवाड सर यांचा फार अभिमान आहे. जुन्नरचं वैभव आहे. पहिलं कॉलेज असेल की या पद्धतीनंही या अभ्यासक्रमाचं नियोजन करता येऊ शकतं. फक्त खंत मला एकच वाटली की विद्यार्थ्यांनी याचा अजूनही जास्त चांगला लाभ घ्यायला हवा होता. आता मी गेले जवळजवळ 10 महिने कार्यक्रम पुण्यात पाहतोय. हिंदी कार्यक्रम भरपूर होता, त्याच्यामध्ये हार्डली 3 किंवा 4च मराठी कार्यक्रम झाले. आज पुण्यामध्ये प्रीती पेटकर, वैजित चांडवले आणि या गायिका गौरी बकरे या गायिका फार चांगल्या. आणि मला दीपांजली मेडेकर यांचा इतका अभिमान आहे की त्या तोडीस तोड आहेत. म्हणजे नवोदित गायक आणि प्रतिदेश गायकांचे कार्यक्रम गेले 10 महिने ऐकून मी हे सांगतोय, व्यक्तिपूजा म्हणून सांगत नाही. आणि बाळसराफ हा तर आद्य, ज्याला आपण आद्य शंकराचार्य जरी असतात तसं कराओके सिस्टीम मधलं हे आद्य व्यक्तिमत्व आहे. त्यांनी इथं ते जास्त पुढे गेलं. तर अशा 2 तयार कलाकारांचे कार्यक्रम आपण ऐकतात. बऱ्याचदा पिकत तिथं विकत नाही असं होतं. तर हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मला खरंच या महाविद्यालयाचं फार कौतुक आहे, मला अभिमान आहे. आणि मिलिंद कसबे सर हे प्रयोगशील व्यक्तिमत्व आहे, आमचा फार जुना परिचय आहे. आणि आता म्हणजे इतका मला अभिमान आहे, इतका आनंद आहे की अशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रम घेतला. असं म्हणतात की दिवा दिवा जळू दे, ज्योत ज्योत उजळू दे, प्रकाशाचा खरा अर्थ साऱ्या जगाला कळू दे, भुकेल्याला अन्न मिळू दे, वस्त्र निवाराही मिळू दे, मिळू दे साऱ्यांना आरोग्य शिक्षण, उत्तम पर्यावरणही मिळू दे. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणतात, फिटे अंधाराचे जाळे हे गीत आता सादर होणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे येऊया, अज्ञानाकडून ज्ञानाकडे येऊ आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे येऊ दे. आज विज्ञान दिन आहे आणि त्या निमित्तानं हे जर गाणं होत असेल तर आणि मस्तच आहे. फिटे अंधाराचं आहे. सुधीर मोघेंनी हे गाणं लिहिलेलं आहे. मराठीचं हे वैभव आहे. शांताराम नांदगावकर, सुधीर मोघे, गदी माडगुळकर, जगदीश ढेवळकर यांच्याविषयी पुढच्या कार्यक्रमात आपण बोलूच. हे किती प्रतिभावंत, ज्याला आपण पटकन शब्द सुचणारी मंडळी आहे ती. यांचं द्वंद्वगीत आता सादर होईल. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. आणि चित्रपट आहे लक्ष्मीची पावले, ज्यामध्ये रंजना आणि अरुण सरनाईक यांनी भूमिका केली होती. अरुण सरनाईक असं एक मराठी चित्रपट सृष्टीतलं राज्यपिंड व्यक्तिमत्व. त्यांचं जर व्यक्तिमत्व समोर आणायचं असेल तर थोडंसं मोहन जोशींना समोर आणा. अरुण सरनाईक हे गायकीतले 1 नंबर. कधी त्यांची चित्रपट बघायची संधी तुम्हाला मिळाली तर त्यांची ढोलकीवरची थाप बघा. त्यांची काही गाणी, एक लाजरा साजरा मोकळा हे गाणं तुम्ही ऐका, ते तुम्हाला तसोवरही ते कमी पडलेले दिसणार नाही. कारण निवृत्ती व सरनाईक हे त्यांच्या घरातच सगळं संगीत होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्येही ते आलं. राम कदमांनी, संगीतकार राम कदम आहेत, त्यांनी अरुण सरनाईक यांना ओळखलं आणि त्यांनी त्यांना संधी दिली. आपण ऐकूया फिटे अंधाराचे जाळे. आणि हे तसं उभारी देणारच गाणं आहे. तुम्हा सर्वांना एक प्रकारची उभारी येईल, एक प्रेरणा येईल, एक दिशा मिळेल, अशा पद्धतीचं हे गाणं ऐकूया, मजा घेऊया त्याची. स्टार्ट कोणी
दम पिऊन नरेली झाली गवताची माती गाणी जुनीच तव्याने आली पाखरांच्या ओटी नंदपुरीचे मालने उदास उदास पिंडी अंधाराचे झाले झाले मोकळे आकाश झाला आजचा प्रकाश सूर्य कालचा काळोख झाला आजचा प्रकाश सूर्य कालचा काळोख चांदण्यात किरणांचा सोनसरी अभिषेक चांदण्यात किरणांचा सोनसरी अभिषेक सारे रोजचे तरी सारे रोजचे तरी सुवास सुवास पिंडी अंधाराचे झाले झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून माये प्रकाश प्रकाश पिंडी अंधाराचे झाले झाले मोकळे आकाश पिंडी अंधाराचे झाले झाले मोकळे आकाश पिंडी अंधाराचे झाले झाले मोकळे आकाश झाले मोकळे आकाश दोन गाण्याने आपण एक ब्रेक घेऊ. दोन गाणी. तुमचेही हात मोकळे झाले टाळ्या वाजवायला. जी गाणी आपल्या कानामानात रुंजी घालतात ना त्याला आधारभूत लोकगीतं असतात आणि ती उत्स्फूर्त असतात, आपल्याला मोकळंच करतात. असं एक लोकगीत सादर होणार आहे ज्याच्यामध्ये आर्तता आणि आसुसलेपणा आहे. एक शेतकऱ्याची आर्तता आहे आणि भूमातेची एक आसुसलेपणा आहे की कधी माझ्यावर पाण्याचा वर्षाव होईल. आणि पाणी हे खरं जीवन आहे आणि आत्ताच्या काळात तर ते जपलं पाहिजे हाही संदेश आपण या माध्यमातून घेऊया की तो शेतकरी पाणी पडण्यासाठी विनवणी करतोय असं त्या गाण्यामध्ये आपल्याला लिहिलं. रघुनाथ दिघे यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि गायक मूळ गायक ह्या गीताचे प्रल्हाद शिंदे हे आहेत. एक पहाडी आवाज ज्याला म्हणून उंच पट्टीचा. मगाशी जयस होते आपण ऐकलं, खरं त्यावेळेसच मी कॉम्प्लिमेंट देणार होतो. आता खरं मराठी म्हटलं कॉम्प्लिमेंट नाही, प्रतिक्रिया, एक अभिनंदन करणार होतो की खालून एकदम वर स्वर देणे. आणि हृदयनाथ मंगेशकर म्हणजे फार कठीण. स्वतः लता मंगेशकर एकदा म्हटल्या होत्या की बाकीच्यांच्या गीतरचना गाणं एक वेळ सोपं आहे पण हा हृदयनाथ घाम काढतो. इतक्या कठीण रचना आहेत. काही रचना ऐकून बघा तुम्ही, एकदम खालच्या पट्टीचा स्वर आणि एकदम वरच्या पट्टीचा स्वर जयस्तुतेमध्ये आपण पाहिलं होतं आणि त्याला खरोखरच मेडेकरबाई आणि बाळासाहेबांनी न्याय दिला आहे. आता आपण लोकगीताकडे वळूयात. गाण्याचे बोल आपल्याला शेत माझं लई तहानलेलं असे गाण्याचे बोल आहेत आणि ते आता थेट गाणंच आपण ऐकूया या दोघांकडून. शेत माझं लय ताणलेलं चातकावाणी नांगरलं कुळवून मज केले
लैता गेलं चातकावाडी निडळावरती हात ठेवून वाट किती पाहू खिंडी तोंडी हटवाद्यातून नको हरावू वरड वरड वरडती राणी मोर मोरनी शेत माझं लैता गेलं चातकावाणी वाऱ्या पडतो वाऱ्या मिरगा आणि रोहिणीचा पाडणार लागे बावा आधी बहिणीचा पडन पाण्या भिज जमिनी शेत माझं लैता गेलं चातकावाणी पडन पाण्या शेत माझं अंगण सोन्याचं दुलत दुलत फुलत त्यात मेघ पोत्यात कावतिळा तू झाला पिवळा शेवंती वाणी शेत माझं लैता गेलं चातकावाणी आला वाळीवर खिंडी तोंडी शिवार जोडीत जाईच्या झाडाखाली धनी पाबर सोडीत जेवण घेऊन शेतावरती चालली कामिनी शेत माझं लैता गेलं चातकावाणी एकच गाणं. तसं तुलना म्हणून नाही, पण एक कसदार ज्याला आपण म्हणतो, हिंदी गाण्यांपेक्षा मराठी गाणी फार अवघड आहे. तसं तुलनात्मक आपण हिंदी गाणी गायला गेलो तर पहिल्यांदा मुकेश यांचं गाणं गाण्याचा प्रयत्न करतो, मग किशोर आणि मग मोहम्मद रफी, असा क्रम आपण येतो. पण मराठी गाण्यांचा शब्द न शब्द ऐकावा, त्याचा अर्थ समजून घ्यावा, अशी ती गाणी आहेत. पूर्वीची 50 ते जवळजवळ 75 सालापर्यंतची हिंदी गाणी पण तशीच आहेत. शब्दप्रधान गायकी आपण ज्याला म्हणतो, तर शब्दप्रधान गायकीसाठी सुधीर फडके आणि यशवंत देव यांची गाणी ऐकावी. बाकीच्यांची पण जरूर, पण दृष्टिक्षेप जो आहे सुधीर फडके आणि यशवंत देव यांचा, की ते प्रत्येक शब्दाचा उच्चार आहे तसाच झाला पाहिजे, योग्यच झाला पाहिजे, त्याला न्यायच मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची ती शब्दप्रधान गायकी असायची. आत्ताचं जे गाणं आहे त्याचे गीत आहेत, त्याचे गीतकार आहेत नादो महानोर. हे ग्रामीण जीवनावर एक सचित्र वर्णन असं होईल. गाणं लिहिणारे म्हणजे नादो महानोर, त्यांना रानकवीच म्हणायचे. तुम्हाला जर त्यांचा परिचय हवा, जैत रे जैत पिक्चर मधलं जे गाणं आहे, चित्रपटातलं जे गाणं आहे जांभूळ पिकल्या झाडाखाली, हे तुम्ही ऐकलं असेल. त्याचे गीतकार म्हणजे नादो महानोर.
असे आपल्या डोळ्यासमोर त्याचं चित्रच उभं करणारे गीत लिहिणारे असे ज्यांची प्रतिभा आहे ती असे प्रतिभावान गीतकार म्हणजे महानोर. आणि लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी हे गीत गायलेले. चित्रपट सर्जा आहे आणि अजिंक्य देव आहे. तर देव हा विषय निघाला. खरं तर रमेश देव यांचे सुपुत्र अजिंक्य देव आणि रमेश देव यांचं खरं आडनाव ठाकूर हे आहे. तिथल्या राज्यामध्ये खरं एक त्यांचे वडील जे आहेत म्हणजे अजिंक्य देव यांचे आजोबा हे न्यायाधीश होते, एक वकील होते आणि तिथल्या राजांना एका लवादामध्ये यांनी मदत केली होती. म्हणून तिथले ते म्हणले की तुम्ही देवासारखे आले. तिथपासून त्यांचं आडनाव देवच झालं ठाकूरऐवजी. खरं ते महाराष्ट्रातले नाही आहेत, बाहेरचे आहेत, पण ते इतके इथं रुजले की ते आपल्याला महाराष्ट्रीयनच वाटले, आपलेच वाटले. सीमा देव आणि रमेश देव ही जोडी तर गाजलीच. आता त्यांचे सुपुत्र या चित्रपटामध्ये आहेत प्रमुख भूमिकेत. चिंब पावसानं रानं झालं आबादानी आणि अगदी प्रफुल्लित झालं, सुजलाम सुफलाम झालं असं त्या शब्दाचा अर्थ आपण घेऊयात. आबादानी सादर करतील दीपांजली मेडेकर आणि विजय बाळसा. पाण्यामध्ये
झाली कशी थंड जो जो आहे राणी आपल्या भोवती बंदी तंग माणसाची सोडली करंग म्हाताऱ्याच्या ठाकराची लाट सुटणार काय सापुरान मला गाव सुटलं काय सापुरान मला गाव सुटणार कसं सापुरान मला गाव सुटणार मंदिराच्या पाठी राहिली गोळी कॉलेजाच्या कट्ट्यावर मी सारं सारे कपडे बदली शाळा मोठी भाकरीच्या घरीवर बदल घटना काय साकुरानी मला गाव सुटना काय साकुरानी मला गाव सुटना कसं साकुरानी मला गाव सुटना काय साकुरानी मला गाव सुटना काय साकुरानी मला गाव सुटना कसं साकुरानी मला गाव सुटना गावाकडची मात्र आमची कशी साधी भोळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगली आमची होळी दिवाळीच्या सणामध्ये जमती मंडळी सुरसुरीच्या सुरामध्ये चाकू पोळी चुलीवरल्या भाकरीची सवय सुटना काय साकुरा मला गाव सुटना शहरातली पोर कशी सांगेल झाली गावाकडची पोर आता पार खाली आली मास्तरांच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली राम्याच्या झुकट्यावर बाटली कशी झुकली शांतेचं कात अजून जाऊ सुटना काय साकुरानी मला गाव सुटना काय साकुरानी मला गाव सुटना कसं साकुरानी मला गाव सुटना धन्यवाद. तुम्ही ग्रामीण जीवनाकडे वळवलं. तदनंतर मुलीवरील काळजाला भिडणारी कविता म्हणजे लेख. लेख नावाच्या गीतातून हनुमंत चालगुडे यांनी आजही मुलीचा जन्म नाकारणाऱ्या आपल्या तथाकथित आधुनिक समाजाला लेकीचे अस्तित्व आणि महत्त्व पटवून दिले आहे. लेकीला काळजाच्या दावणीच्या खुट्टीची उपमा देताना ते तिच्या कुटुंब जीवनातल्या विविध भूमिका येथे लिलयाभिषेक करतात. कधी बापाची तर कधी मायेची माय होते. सासरच्या गोकुळाला सासर जोडणारी हीच लेक दोन कुटुंबांमध्ये नातेसंबंध निर्माण करणारी दुवा असते. मात्र ही बाब लक्षात न घेतल्याने आजही तिला भ्रूण हत्येला सामोरे जावे लागते. एका विदारक वास्तवावर अतिशय भावनात्मक प्रकाश कवीने इथे टाकला आहे. संगीत व गायन केले आहे हर्षित अभिराज यांनी आणि कवी आहे हनुमंत चालगुडे. तर मग ऐकूया लेख.
काळजाच्या दावणीची कुट्टी ग कावणीचा दोन देवा जाईल ढिल्ला वाटतो गाठणीचा उंटका तो अंतरंगी दाटतो दाटलेल्या उंटक्याची तीच करते सुट्टी ग लेका दावणीची कुट्टी ग माहेराच्या गोकुळाला सासराशी जोडते मोरखीच्या हिसक्याने अंबरला फोडते बाहुली ती चंदनाची बाहुली ती चंदनाची उडी ग लेक माझ्या काळजाच्या दावणीची कुट्टी ग थोडी कडवी लाजली अन थोडीशी ती हट्टी ग लेक माझ्या काळजाच्या दावणीची कुट्टी केलेलं आहे आणि त्यांनी जे ओरिजिनल गाणं गायलेलं आहे गीत आहे लई अवघड उमगया बापर. या गीतात कवी ठाकूर कुटुंबासाठी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजेच बाप कोणकोणत्या प्रकारे राबत असतो त्याचा शब्दालेख चितारतात. विशेषतः आमच्यासाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न बापाला विचारणाऱ्या पुढच्या पिढीला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची थापर लई अवघड गड्या उमगया बापर असा वडीलकीचा सल्ला देतात. त्यांचा हा सल्ला प्रत्येक पुढच्या पिढीने आत्मसात करावा असाच आहे. गीतकार आहे गुरु ठाकूर, गायक आहेत अजय गोगावले, संगीतकार विजय नारायण गावंडे आणि चित्रपट 2023 साली चित्रपट जो प्रसिद्ध झालाय लई अवघड उमगया बापर हे गीत असलेला चित्रपट आहे बाप ल्यो. तर ऐकूया लई अवघड उमगया बापर. पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी झिजू झिजू संसाराचा काळा अंगला वटामध्ये हसू जरे कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची खापर लई अवघड हाय गड्या उमगया बापर उमगया बापर लई अवघड हाय गड्या उमगया बापर उमगया बापर. मुखी मुखी माया त्याची मुखी घालवेल लेकराच्या माई भाजप उधळेल आधाराचा वरज वाकल आभाळ त्याच्या हिना पाचोळा चिरळानु बाळ चिरळानु बाळ
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची थांबड लय अवघड हाय गड्या उपकाया पर उपकाया पर लय अवघड हाय गड्या उपकाया पर उपकाया पर वा किती जरी नावर तू आभाळाला जात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात वाचण्याच्या डोळ्यातही कधी कासाविषी तुझ्या विनरानी हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी घडीभर तू थांब जरा ऐक त्याची खापर लय अवघड हाय गड्या उपकाया पर उपकाया पर लय अवघड हाय गड्या उपकाया पर उपकाया पर यानंतर 2 कडवी घेऊ काळ्यामध्ये पुढील गीताचे बोल आहेत काळ्या मातीत मातीत. ही विठ्ठल वाघांची कविता कृषीगीत म्हणता येईल इतकी कृषी कर्मांशी एकनिष्ठ झालेली आहे. शेतकरी राहतो पांढरीत आणि राबतो काळी. काळ्या मातीतील शेतकऱ्याचे राबणे त्याच्या राबातून फुलणारे शेत विठ्ठल वाघ यांनी अहिराणी बोलीच्या रंगात रंगवून रसिकांसमोर मांडले आहे. मात्र हे मनोहारी चित्र पायात काटा रुतल्याशिवाय फुलत नाही. हे दाहक वास्तविक अधोरेखित करायला ते विसरलेले नाही. कवितेला लाभलेले गेय रूप रसिकांनाही त्या रूपात विलीन करून घेतल्याशिवाय राहत नाही. कवी आहे प्राध्यापक विठ्ठल वाघ. चित्रपट आहे अरे संसार संसार आणि गीतकार आणि गायक आहेत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवा. ऐकूयात आपण माननीय विजय वागसराव आणि दीपांजली मेडेकर मॅडमच्या आवाजात काळ्या मातीत मातीत. काळ्या मातीत मोतीच शिवण चालते शिवण चालते शिवण चालते
छान गाणे. मानवी जीवनात अनादी काळापासून मैत्रीचे स्थान अबाधित आहे. त्यामुळे कृष्ण सुदामा यासारखी मैत्रीचे अनेक मिथके आपल्या परंपरेत निर्माण झालेले आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मैत्रीवरची अनेक गाणी लोकप्रिय झालेली दिसतात. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा ही अनंत राऊत यांची रचना अशाच प्रकारे मैत्रीचे महत्त्व अतिशय प्रासादिक आणि समर्पक उपमांद्वारे अधोरेखित करणारी आहे. तर ऐकूया गीताचे बोल आहे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. रसिको, आपल्या समोर सादर होणारे प्रत्येक गाणं हे FYBAच्या सिलेबस मध्ये आहे. फक्त एक गाणं भोसले सरांनी जे हिंदी गाणं गायलं ते सोडलं तर सगळी गाणी FYBAच्या सिलेबस मध्ये आहेत. मित्र
हे प्रादेशिक गीत महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. हे त्याचे एक महत्त्वाचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राची ही किनारपट्टी म्हणजेच कोकण. समुद्र सानिध्यामध्ये इथले जीवन उर्वरित महाराष्ट्रापेक्षा काहीसे वेगळे झाले आहे. त्यांचे सांस्कृतिक जीवनमानही त्यामुळे वेगळे झाले. मासेमारी हा इथल्या कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय. त्यामुळे समुद्राच्या लाटांशी त्यांचा नित्यसंबंध. हा नित्यसंबंध त्यांच्या सांस्कृतिक जगण्यात विशेषतः कोळी नृत्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो. समुद्राच्या लाटांची लय या नृत्याने आणि गीताने पकडलेली दिसते. या लयीला नेमकेपणाने शब्द गोंधनात बसून शांताबाईंनी डोलकराचे आणि सौंदर्याचे जैविक नाते मराठी माणसासमोर या गीतातून उलगडून दाखवले आहे. तर ऐकूया गीताचे बोल आहे मी डोलकर 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 दर्याचा राजा आणि कवयित्री आहेत शांता शेळके. जाती पाण्यात
मी डोलकर बैलाचा नाचा वल्लवरे नगमा हो वल्लवरे रामा वल्लवरे नगमा हो वल्लवरे रामा वल्लवरे नगमा हो वल्लवरे रामा वल्लवरे नगमा हो वल्लवरे जोरदार टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा आपण स्वागत करूया मॅडमचं सरांचं. या पुढचं गाणं आपल्या भेटीला येत आहे जे की तुम्हाला या जन्मावर तुमच्या या जगण्यावर निश्चितच प्रेम करावं लागेल. जे की सुप्रसिद्ध जे आपले कवी आहेत गीतकार आहेत मंगेश पाडगावकर त्यांनी त्यांच्या शब्दरचनेमध्ये या गीताला बद्ध केलेलं आहे. या गीतामधून त्यांच्या जगण्यावरती असलेलं प्रेम आपल्या सर्वांच्या निश्चितच दृष्टीस पडतं आणि गाण्याने या गीताला आणखीनच त्याला जिवंतपणा दिलेला आहे. चला तर मग ऐकूयात या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजलेली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजलेली काळी माती. हिरवे हिरवे कमळ कशी सुसून आली पाणी. हळवे ओठ स्वरारे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांग कुणी गेली. रंगांचा उघडून या पंखा सांग कुणी गेली. काळोखाच्या तारावरती काळोखाच्या तारावरती सहार तुझे सहास भरे. सहार तुझे सहास भरे. इथे भान धरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पण मंगेश पाडगावकरांनी गीताच्या माध्यमातून आपल्याला ऋतूची ओळख करून दिलेली आहे. या पुढचं गाणं असंच सुरेख आणि आशय प्रधान आहे
जे की आजचे नवोदित गीतकार कवी संदीप खरे यांनी त्यांच्या लेखणीतून शब्दावरती पानावरती उतरवलेला आहे. मी मोर्चा नेला नाही, आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या महाराष्ट्रभर चालणाऱ्या गीत गायन सोहळ्यामध्ये त्यांनी ही कविता त्यांच्या अनेक सुंदर गीतांबरोबरच सादर केलेली आहे. संगीतकार आहेत संदीप खरे, गीतकार देखील संदीप खरे आहेत. चार कडवणमध्ये हे जे आपलं गीत आहे पुढचं ते सादर केलेलं आहे. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. सो अशा काहीच न केलेल्या माणसाला कवी कशा उपहासक पद्धतीने जागा करण्याचा प्रयत्न करतोय ते आपण ऐकणार आहोत आपल्या पुढच्या या गीतामधून. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मी मोर्चा नेला नाही या गीतासाठी. मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही. या पुढचं गाणं ही असंच सुरेख आणि सुरेल आहे जे तुम्हाला तुमचं मन शुद्ध करायला निश्चितच भाग पडेल. तर हे गाणं आपल्या भेटीला येत आहे मन शुद्ध तुझं. गीतकार आहे शांताराम आठवले आणि हे गीत जे आहे जे सुप्रसिद्ध आहे ते आपल्याला 2 चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतं. सुरुवातीला 1937 मध्ये पुढे तुमच्या समोर सादर होत आहे मन शुद्ध तुझं. गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला गड्या, भीती कशाची परवा विकुणाची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. कृपया जोरदार टाळ्या दाखवा म्हणजे आपल्या गायकांना उत्साह येणार आहे पुढे सादर करणार आहे. पृथ्वी बोलाची हाय पृथ्वी बोलाची तुझा गोष्ट आहे. पृथ्वी बोलाची तुझा तुला गड्या, भीती कुणाची परवा विकुणाची. लोककवी प्रशांत मोरे यांनी त्यांच्या लेखणीतून कागदावरती उमटवलेलं आहे. वंदन माणसाला घेणार आहे का तुम्ही? वंदन माणसाला वास्तववादी रचना कवितेतील खंडित आपल्या आजूबाजूच्या कौटुंबिक सामाजिक वातावरणात नित्य अनुभवायला मिळणारी शेजारी शेजारी राहणारे तरुण तरुण त्याच्यानंतर लाभले आम्हा सगळ्याचे होणारी तारुण्यसुलभ प्रेम भावना आणि समाज सुलभ व्यवस्थेमुळे त्यांच्या वाट्याला येणारा विरह कवीने इथे अत्यंत उत्कटतेने टिपलेला आहे आणि आर्ततेने गायला देखील आहे. प्रियकर म्हणतो आहे मैने पोरी सुखाने ना
धन्याची नाती प्रेमाने साध, आसवांना बांधून बांध, सजना संगे सुखान नाद, पोरी गोडीन नाद, अगं प्रेमाने नाद. इत्यर्थ इतकाच की आपल्याच प्रेयसीला नांदा सौख्य भरेल असा आशीर्वाद देणारा एक प्रगल्भ प्रियकर इथे आपल्याला दिसतो. हल्लीच्या एकतर्फी प्रेमातून ज्या अनेक वाईट गोष्टी आपल्या समाजात घडून येतात त्याला निश्चितच प्रगल्भतेची जाण देणारी एक आशायुक्त विचार देणारी ही कविता आहे. आपल्या पुढे सादर होत आहे मैना उडून जाईल. रिलीफ घ्यायचा आहे तुम्हाला. एका कोकुवा पायी तुरा मैना उडून जाईन. एका कोकुवा पायी तुरा मैना उडून जाईन. रागू एकला राहीन, याद मैनेची येईन. रागू एकला राहीन, याद मैनेची येईन. एक लास्ट लाभले आम्हाला समाज लाभले एका कोकुवा पायी तुरा मैना उडून जाईन. एका कोकुवा पायी तुरा मैना उडून जाईन. रागू एकला राहीन, याद मैनेची येईन. रागू एकला राहीन, याद मैनेची येईन. दोन दिवसांची संगत सास सोडून जाईल दिव्याला. रागू दुर्गत मैना दूर आठवणींची भयान रात, ही भयान रात, अशी भयान रात. तुझ्या नावाचं गोंधळ हाताळी गंभीर. तुझ्या नावाचं गोंधळ हाताळी गंभीर. याद येता तुझी मैना हात मारीन फिरवीन. तुझ्या नावाचं गोंधळ हाताळी गंभीर. याद येता तुझी मैना हात मारीन फिरवीन. तुझं लगीन ठरलं मला रागूचं चुरलं. भोळे मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरलं. तुझं लगीन ठरलं मला रागूचं चुरलं. रसिक हो, मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले आभार व्यक्त करण्यासाठी हा माईक हातात घेतलेला आहे. प्रथम वर्ष कला पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जी 30 गाणी आहेत त्यापैकी 20-22 गाणी या गायकांनी तयार केलेली होती. मला अपेक्षा होती की याच्यामध्ये अण्णाभाऊंचे गाणं असावं. मला ही अपेक्षा होती की वामनदादांचं वंदन माणसाला हे खूप प्रसिद्ध गाणं आहे. या अभ्यासक्रमामध्ये जी प्रबोधन गीते टाकलेली आहे ती अत्यंत जाणीवपूर्वक टाकलेली आहे. विशेषतः अण्णाभाऊ साठेंचं माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काळजी, हे जे गाणं आहे हे क्रांतिगीत आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारलेले क्रांतिगीत आहे. मुंबई आणि बेळगाव कारवार यांची ती ताटातूट आहे. मला अपेक्षा होती की ते बसवायला हवं होतं, पण या पुढच्या भागात त्याला मात्र स्थान द्या जरूर घेऊ. एकूणच मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अण्णाभाऊंना स्थान देण्यामध्ये मराठीतले साहित्यिक कमी पडलेत. आपण कलावंतांनी अण्णाभाऊंना या पद्धतीने बाजूला टाकणं योग्य नाही. वामनदादा हे मराठी कवितेला आणि मराठी लोकगीतेला पडलेलं अत्यंत क्रांतिकारी स्वप्न आहे. आणि माझं भाग्य आहे की मी वामनदादांच्या सहवासात काही काळ घालवलाय. त्यांची गाणी ऐकली, त्यांचा स्पर्श अनुभवला. आणि वामनदादांचं वंदन माणसाला हे गाणं तर खूपच भारी आहे. समता मागणार आहे, समानता मागणार आहे. त्यांचं टाटा बिर्ला पाटा धनाचा साठा कुठे हो, हे जे गाणं आहे हे काय गाणं आहे, काय सांगत होते वामनदादा. खरं म्हणजे त्यांचं तर एक गीत आशाताईंनी गायला नाकारलं होतं. सांगाया बेडीला माझ्या फुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासरवाडीला. हे ते क्रांतिकारी वामनदादा आहेत. आणि मला अपेक्षा आहे की आताच्या बहुजन समाजातल्या आणि आपल्या गायकांच्या तोंडून आपले महापुरुष उगवले पाहिजे. तर यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करा. एक इलाही जमादारांची कविता सुद्धा यात राहिलेली आहे. ती तुम्ही आवर्जून पुढच्या कार्यक्रमात घ्या. मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा शेवटचा भाग, या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण लवकरच रसिकांच्या समोर पेश करावा आणि यामध्ये राहिलेली सगळी गीतं आपण घ्यावीत. निकमचा ट्रॅक. वंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला. जे कायचे अनमोलाची वंदन मानसाला, जे कायचे अनमायेचे चंदन मानसाला. वंदन मानसाला, वंदन मानसाला, जे कायचे अनमायेचे चंदन मानसाला. मानवतेची करुण होळी भाजू नको रे पोळी, टिकेल पोळी तुझी बिचारी जळेल जनता भोळी. टिकेल पोळी तुझी बिचारी जळेल जनता भोळी. ममता गौतमाची, समता गौतमाची, ममता गौतमाची, समता गौतमाची. हवी जगाला नको धीर कंदन मानसाला, हवी जगाला नको कंदन मानसाला. रडगाड्यांच्या रांगा आणि गडगडणाऱ्या तोफा, सुचित करते खचित आहे उभ्या जगाला धोका. सुचित करते खचित आहे उभ्या जगाला धोका. सांगतेच्या सांगतेकडे येत आहोत. मेडेकर मॅडमचं एक गाणं आम्ही शेवटी मुद्दाम ठेवलेलं आहे, ज्या गाण्याने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की आपण 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण हा उत्सव करतो. काल आपल्याला शक्य झालं नाही म्हणून आज 28 तारखेला आपण हा दिवस साजरा करतो आहोत. या प्रसंगी कुसुमाग्रजांची कविता आपल्या समोर सादर केली पाहिजे. जी कविता अनेकांनी सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने मांडली आहे, पेश केली आहे. या कार्यक्रमाचं औचित्य म्हणून मी ती कविता आपल्या समोर ठेवतो आणि यानंतर या कार्यक्रमाचं शेवटचं गीत लावले आभास बोलतो मराठी हे सादर होणार आहे आणि याने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्या अगोदरच मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर आभार प्रदर्शन वेगळं होणार नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. कविता. कवी कुसुमाग्रज. कवी कुसुमाग्रज. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगाबाई पाहुणे आली गेली घंट्यात राहून. माहेरवाशी पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत कसली चूल भिजली. होते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन सगळे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. सुरेश भटांनी लिहिलेले हे गीत मराठी अभिमान गीत म्हणून ओळखले जाते. या गीतातून त्यांनी मराठीचा भरपूर गौरव केला आहे. मनामनात मुलामुलात देशादेशात वनावनात मराठी नांदते असे सुरेश भट म्हणतात. हे गीताचं रेकॉर्डिंग 3 शहरांमध्ये झालेलं आहे. ज्यावेळेस त्याचं म्युझिकल कंपोजर करण्यात आलं त्यावेळेस ते 3 स्टुडिओजमध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालं. मुंबई, चेन्नई आणि ठाणे आणि 12 साऊंड इंजिनियर्स मिळून हे गीत आपल्या पुढे सादर करण्यात आलं. ह्या गीताचं आणखीन वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास 2,500पेक्षा जास्त प्रख्यात संगीतकारांनी, गीतकारांनी आणि गायकांनी ह्या गीतामध्ये त्यांचा अमोल असा वाटा उचललेला आहे. 10 वर्षाच्या मुग्धा वैशंपायन तुम्हाला माहिती असेल की सारेगमप चे विजेते किंवा त्या फायनल 5 मध्ये येणारे मुग्धा वैशंपायन ते सिनियर सिंगर किंवा गायक ज्यांना आपण म्हणतो. विठ्ठल उमग एवढंच नसून तर अमराठी गायक सुप्रसिद्ध असे हरिहरन, महालक्ष्मी अय्यर, हमिष्का अय्यर, शंकर महादेवन आणि यांसारखे खूपच अशा सर्व गायकांनी मिळून आणि एवढंच नव्हे तर या गायकाचं जे समूह गायन केलेलं आहे ते 356 नवोदित गायक गायिकांनी मिळून या गाण्याचं समूह गायन केलेलं आहे आणि 112 प्रख्यात गायकांनी या गीताला आपला सुरेल असा आवाज दिलेला आहे. तर ऐकूयात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. गीतकार आहेत सुरेश भट. ऐकूयात दीपांजली मॅडमच्या सुरेल अशा स्वरातून तुमच्या पुढे सादर होत आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
वाढवी